के दिन के लिए आपका धन्यवाद आदर करते हैं। आजच्या दिवसासाठी तुझा आभार ये मानतो। सारे दिन आपने संभाला साथ दिया, मागील प्रत्येक दिवसामध्ये तू सांभाळले। आपकी पवित्र नाम की हम आदर महिमा गौरव करते हैं। तुझ्या पवित्र नावाचा आम्ही आदर आणि सन्मान पवित्र करतो। परमेश्वर आज भी तेरे चरणों में हम आते हैं, पवित्र परमेश्वर आजही तुझ्या चरणामध्ये आम्ही येतो। हमें तेरे चरणों में हम झुकते हैं, तुझ्या चरणामध्ये आम्ही तेरे नतमस्तक नाम होतो। की महिमा आदर गौरव करते आपा। तुझ्या नावाचा आदर महिमा आणि गौरव करीतो। आपा पिता कर पुकारने के लिए है, आपा पिता म्हणून तुला तूने ले बोलविण्यासाठी बालक का आत्मा दिया, तू ले पालकची आम्हाला आत्मा अपना दिली, संतान बनाया, आपलं वारस असं बनविले। हम आपका आदर करते हैं, त्यासाठी आम्ही तुझा आदर महिमा करीतो, करते आपा। गौरव करीतो। आज का दिन प्रार्थना के लिए हम आपका धन्यवाद करते हैं। आजच्या दिवसामध्ये प्रार्थनासाठी तुझा आभार आपने मानतो। सारे कुटुंबों को संभाले साथ दिया है, तू दिलेल्या प्रत्येक कुटुंबाला तू और भी सांभाळले। हमारे नीचे है कि तू सब परिवार को श्रेष्ठ अनुग्रह करेंगे, अजूनही आम्हाला असे वाटते की तू प्रत्येक कुटुंबाला तू श्रेष्ठ अनुग्रह सबको करणार, संभाल कर दीर्घायु देने के लिए विनती करते हैं। प्रत्येकाला सांभाळून त्यांना दीर्घायुष्य आज देण्यासाठी। प्रभु तो हमसे कहने वाला तेरे जीवित वचन के लिए हम धन्यवाद करते हैं। आज बोलणाऱ्या त्या जिवंत वचनासाठी आम्ही तुझा आभार वो मानतो। हमारे हृदय की पट्टियां पे सही तरह आत्मा से लिखाया जावे, ते आमच्या हृदयाच्या पट्ट्यांवरती व्यवस्थित आत्म्याने लिहिलं उसको गेलं पाहिजे। समझने के लिए हमें विश्वास कर कर जीने के लिए तू अपनी सामर्थ्य और शक्ति दे। त्याला समजण्यासाठी आणि विश्वास करून जगण्यासाठी जहाँ तू तुझी सामर्थ्य दे। जहाँ से सुन रहा है जिथून जिथून ऐकत और आहे सुनने वाले हैं, आणि जे ऐकणार सब आहे प्रियों को ये वचन की आशीर्वाद आने के लिए हम प्रार्थना करते त्या हैं। सगळ्या प्रिय लोकांसाठी आशीर्वाद मिळण्यासाठी प्रभु लोग का साथ आप रहो, प्रभु त्यांच्या सोबत तू राहा। वचनों की क्रिया में बढ़ने में अनुग्रह करें। वचनाच्या कार्यामध्ये वाढण्यासाठी आपकी तू आगमन अनुग्रह कर। शीघ्र रही है, तुझं आगमन लवकरच आप आहे। हमारा सबको तैयार रखना तू पा। आम्हा सगळ्यांना तयार ठेव। आदर महिमा गौरव आपकी है, आदर महिमा आणि गौरव तुझाच यीशु आहे। के नाम में येशूच्या नावाने प्रार्थना सुने है पिता, आमीन आमीन। परमेश्वर की पवित्र नाम की महिमा हो। परमेश्वराच्या पवित्र नावाचे गौरव असो। आशीष से भरे और श्रेष्ठ दिन के लिए हम प्रभु को धन्यवाद करते हैं। आशीष से भरलेल्या ह्या श्रेष्ठ दिवसासाठी आम्ही प्रभूचा आभार मानतो। फिर से एक बार हम प्रभु का चरणों में आने में प्रभु हमें दया और कृपा किया है, परत एकदा प्रभूच्या चरणामध्ये येण्यासाठी त्याने आपणावरती दया केली। उनको आराधना करने में, त्याला आराधना उनको करण्यासाठी, स्तुति करने में, त्याची स्तुती उसका करण्यासाठी, वचन सुनने में त्याचं वचन प्रभु ऐकण्यासाठी हमारे पर हम सबके ऊपर अनुग्रह और कृपा बढ़ाया प्रभू है। आपल्या सगळ्यांवरती जो कृपा आणि अनुग्रह वाढवितोय परमेश्वर को बहुत धन्यवाद करते हैं। त्यासाठी प्रभूचा खूप आभार आहे। वचन सुनने वाले प्रिय सबको हम यीशु का नाम में स्वागत करते हैं। वचन ऐकणाऱ्या प्रत्येक प्रियजनांचं स्वागत आहे। परमेश्वर आप सबको अनुग्रह और आशीर्वाद करें। परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना अनुग्रह आणि आशीर्वादित आज करो। परमेश्वर के वचन में हम पढ़ते हैं आज प्रभूच्या वचनामध्ये आपण वाचूया भजन संगीता 1 या 9 में वचन 4 है। वह तुझे अपने वह तुझे अपने पंखों की आड़ में ले लेगा पंखों की आड़ पर ले लेगा, और तू उसके परों के तू उसके परों के नीचे शरण पाएगा। नीचे शरण पाएगा। प्रभु का वचन ऐसे कहता है, प्रभूचं वचन असे बोलते, वो तुझे अपने पंखों के आड़ पर ले लेगा। तो जो आहे तुझ्यावरती जो आहे ते पाखर घालेल। हमारा परमेश्वर है, आपला जो परमेश्वर वो आहे आपको मुझे तो तुम्हा आणि आम्हाला कहाँ ले रहा है कर कर इधर वचन बता रहे हैं। तो कुठे ठेवत आहे ते असे वचन सांगते। वचन बोल रहा है, वचन बोलते अपने पंखों की आड़ पर ले लेगा। तो जो आहे तो त्याच्या पंखाच्या खाली जो घेणार। हमारा परमेश्वर है, तो जो आपला परमेश्वर उसके आहे पास पंख है, त्याच्याकडे जे आहे ते पंख वो आहे। पंखों की आड़ पर आपको मुझे लेकर संभालने के लिए इच्छा करता है। त्याची अशी इच्छा आहे की तो त्याच्या पंखाखाली ठेवून आपल्याला सांभाळणारा आहे। अब एकदम बड़ी सुरक्षा रहने के लिए है, आपण एकदम सुरक्षित राहण्यासाठी, एकदम परमेश्वर की चरणों में आनंद और सह रहने के लिए है। पूर्णपणे प्रभूच्या चरणात आनंदित प्रभु राहण्यासाठी कहता है, प्रभू बोलतो वो अपने पंखों के हाड़ पर तुझको ले लेगा। तो जो आहे तो त्याच्या पंखाच्या खाली तुला घेणार। कितने लोगों का मन लगता है, किती लोकांचं असे मन मैं वाटते परमेश्वर के पंखों के हाड़ पर हूँ, की मी प्रभूच्या ज्या पंखाखाली आहे मैं हमेशा निरंतर मेरा परमेश्वर की पंखों की हाड़ पर ही मैं रहूं। आणि निरंतर जे आहे नेहमी जे आहे ते मी प्रभूच्या पंखाच्या खालीच असो। ऐसा आपको मुझे मन लगना असे चाहिए। जे आहे ते तुमचं आणि माझं मन लागले पाहिजे। जैसे आपका मुझे मन लगेगा, जेव्हा तुम्हा आणि आम्हाला हे मन लागणार, हमें अब कहाँ पर
पर भी हो, तुम्ही कुठेही असू द्या, परमेश्वर अपनी पंखों के आड़ पर आपको ले लेगा। परमेश्वर जो आहे तो तुम्हाला पंखा खाली घेणार, क्योंकि कारण हमारे जीवन में कुछ समस्या है, आपल्या जीवनामध्ये जे त्रास आहे, होने वाला है, जे काय होणार आहे, इससे बचने के लिए है, त्याच्यापासून वाचण्यासाठी, इससे हम दूर रहने के लिए है। त्याच्यापासून लांब राहण्यासाठी परमेश्वर कहता है, प्रभु बोलतो, मैं अपने पंखों के आड़ पर ले लूंगा। मी जो आहे तो तुला माझ्या पंखा खाली घेणार। हमें भजन संगीता 17 में 8 वचन पढ़ते हैं। 17 का 8। अपनी आंखों की पुतली अपने आंखों की पुतली के समान समान सुरक्षित रख, सुरक्षित रख, अपने पंखों के तले अपने पंखों के तले मुझे छुपा ले। मुझे छुपा ले। कितना सुंदर वचन है। किती सुंदर हे वचन आहे। प्रभु का दास कहता है, प्रभूचा दास जो आहे तो ये असा बोलतो प्रभु की हे प्रभू, तू मुझे ऐसा संभाल, तू मला असे सांभाळ, तेरी आंखों की पुतली की नहीं। तुझ्या डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे। हम सबको आंख है, आपकी पुतली है। आपल्या सगळ्यांना जे डोळे आहेत त्याच्यामध्ये हमें बाहुली बनाया आहे। हुआ परमेश्वर को भी आंख है, आंख की पुतली है। बनवणाऱ्या त्या परमेश्वराला ही डोळे आहे आणि डोळ्याची जी बाहुली लेकिन आहे। प्रभु का दास कहता है, पण प्रभूचा दास ये बोलितोय प्रभु की हे तू प्रभू, मुझे तू मला आंखों की पुतली का नाय रक्षा कर, संभाल। डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे माझं जे राखण कई कर। लोग टेंशन होकर बोलता है, काही लोक चिंतित होऊन असे क्या बोलतात, परमेश्वर को आंख नहीं है क्या? काय प्रभूला डोळे नाही आहेत उसको का? दिखता नहीं क्या? काय त्याला दिसत नाही वो का? अपनी समस्या से लोग तड़प कर बोल रहे हैं, लोक जे आहे ते त्रासाने असे व्याकुळतेने बोलत लेकिन आहेत। आपको मुझे ऐसा नहीं बोलना है। पण तुम्हा आणि आम्हाला असे नाही ओ बोलायचे। हमारा बनाया हुआ परमेश्वर को अच्छा बड़ी सुंदर का आंख है। आपल्याला बनविणाऱ्या परमेश्वराला एक सुंदर असे वो डोळे आहेत। एकदम स्वर्ग से सारे मनुष्य को देखता है। तो जो आहे तो स्वर्गातून प्रत्येक मनुष्याला बघतो। हमारा उठना, आपलं उठणं, हमारा बैठना, आपलं बसणं हम जहाँ रहते हैं, आणि आपण जिथे ये राहतो सब कुछ उनको पता है, ते सगळं काही त्याला माहिती आहे, उनको समझ में है, त्याच्या ओळखीमध्ये उसकी आहे, दृष्टि में है। त्याच्या नजरेत तो आहे। इनके लिए आप चिंता होकर ऐसा नहीं कहे कि प्रभु को आंख नहीं है क्या। त्यासाठी तुम्ही चिंतित होऊन असे बोलू नका की प्रभूला डोळे आहे की नाही। या प्रभु का दास बदल कर बता रहे इथे हैं, प्रभूचा दास असे बोलतोय, दुनिया है, हे जे जग आहे, कई प्रकार की मुझके संकट की विपत्तियों की कार्य है। की ह्या जगामध्ये जे आहे ते खूप असे कष्ट आणि दुःखाचे कार्य आहे। लेकिन अब मुझे क्या करो? तरी तू मला काय कर, आपका आंख का पुतली का समान मुझे संभालो। तुझ्या डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे तू माझे राखण कर। देखिए हम अपनी आंखों को हाथों को आंखों की तरफ ले जाते हैं, बघा जेव्हा आपण आपले हात जे आहे ते डोळ्याकडे घेऊन वो जातो, पटक से बंद हो जाता है। ते जे आहे ते लगेच बंद होतात। उसको बोलना नहीं पड़ता है, संभालो संभालो बचाव कर कर, त्याला असे बोलावे लागत नाही की सांभाळ वो करून, एक झटके से बंद हो जाता है। ते जे आहे ते काही क्षणामध्येच बंद होते। आप देख रहे हैं? तुम्ही बघता, एक बार ट्रेल करके देखो, बघा तुम्ही एकदा करून बघा। तुम्हारा खुद की आंखों की तरफ ले जाओ, तुमचे जे बोट आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्याकडे घेऊन जा, पटक से बंद हो जाएगा। ते लगेच आहे ते बंद लेकिन होतील। परमेश्वर का दास याद दिलाता है, पण परमेश्वराचा दास इथे असे हे बोलतोय प्रभु तू मुझे की हे प्रभू तू मला आंखों की पुतली का नाय संभाल। डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे माझं राखण कर। हमें परमेश्वर की भविष्यवाणी क्या है? प्रभूची संदेश काय तुझे आहे? जो छुआ है तुला ज्याने शिवले वो आहे उसकी आंखों की पुतली को छुआ है। त्याने जे आहे ते त्याच्या डोळ्याच्या बाहुलीला स्पर्श केलाय। आपको जो स्पर्श किया, तुम्हाला ज्याने स्पर्श जो केला, आपको जो तकलीफ दिया, ज्याने तुम्हाला त्रास दिला, प्रभु क्या बोल रहा है? प्रभु काय बोलतोय? मेरी आंखों को, माझ्या डोळ्याला मुझे मला तकलीफ दे रहा है। तो त्रास देतोय। कितना मान कर लेने वाला परमेश्वर है। किती आपल्याला सांभाळणारा परमेश्वर तो आहे। इनके प्रभु का दास करता है, त्यासाठी प्रभूचा दास ओ बोलतोय ये प्रभु की हे प्रभू, मुझे आंखों की पुतली का नाई संभाल। मला जे आहे ते तुझ्या डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे सांभाळ। तू मुझे संभालने के लिए है। तुम्हाने आम्हाला पवित्र सांभाळण्यासाठी परमेश्वर है, पवित्र युगा परमेश्वर युगा जीवित तो है, युगानुयुग जिवंत आने आहे। वो सृष्टि का परमेश्वर तो है, या सृष्टीचा वो परमेश्वर आहे। संभालने वाला प्रभु है। तो सांभाळणारा प्रभू वो आहे। सही रीति से आपको मुझे संभालेगा। तो व्यवस्थित तुम्हाने आम्हाला इनके लिए सांभाळणार। आपको मुझे टेंशन होने का कोई आवश्यक नहीं है। त्यासाठी तुम्हाने आम्हाला चिंतित होण्याची गरज तो नाही। इनके लिए वो कहा करता है, त्यासाठी
त्यासाठी तू काय तू मुझे बोलतोय? संभाल। तू मला तो सांभाळ. आप सोचेंगे मुझे संभालने वाला कौन है? तुम्ही विचार कराल की मला सांभाळणारा कई कोण लोग थोड़ा आहे? उम्र हो गया तो और चिंता आ जाती है, काही लोकांचे जे वय झाले तर त्यांना अशी चिंता अरे येते मेरा कमजोर हो रहा है, की मी जो आहे तो कमजोर होत मेरे पास आहे, बैलेंस नहीं है, माझ्याकडे काही उरलेलं हाँ, नाही, मेरे पास धन संपत्ति नहीं माझ्याकडे है, धन संपदा मुझे नाही, संभालने वाला कौन है? मला सांभाळणारा कोण आहे? आपको माँ की गोद में परमेश्वर ने संभाल लिया, तुम्हाला जे आहे ते आईच्या गर्भामध्ये प्रभूने सांभाळले. तुम्हारी बाल बगने समय तक, तुमची जी केस हमारी पिकेपर्यंत, बुढ़ाव समय तक तुमचे म्हातारपण संभालने येईपर्यंत वाला कार्य हमारा परमेश्वर का है। सांभाळण्याचे कार्य ते आपल्या प्रभूचे तो इनके आहे. लिए ऐसा नहीं सोचो त्यासाठी असा विचार करू मुझे कौन नका संभालेगा, की मला कोण सांभाळणार. संभालने वाला जिंदा है, तो सांभाळणारा जिवंत आहे. समझने वाला बोल रहा है, त्यासाठी समजणारा ओ बोलतोय प्रभु मुझे आंखों की पुतली का नाय संभाल। की प्रभू तुम्हाला डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे और सांभाळ. उसी वचन को फिर से एक बार पढ़ेंगे। अपनी आंखों की पुतली हाँ, के समान समान, सुरक्षित रख, हाँ सुरक्षित है, अपने पंखों के तले अपने पंगों के तले मुझे छिपा ले। हाँ मुझे छुपा ले। प्राइज द लॉर्ड, कितना मनोहर बात है। किती चांगली ही गोष्ट आहे. हाँ प्रभु का दास बोल रहा है, प्रभूचा दास तेरे बोलतोय पंगों के तले तुझ्या पंखाखाली मुझे छुपा ले। मला लपव. हाँ क्यों है, का क्यों छुपाना है? का लपवायचंय? परमेश्वर क्यों छुपाना है? प्रभूने का लपवावे? आपको मुझे क्यों छुपाना है? तुम्हाला आम्हाला का लपवावे? ओ प्रभु को मालूम है, प्रभूला माहिती हाँ आहे. प्रभु का दास को मालूम लग रहा है, प्रभूच्या दासाला माहिती ओ आहे परमेश्वर अभी मुझे छुपाना है। त्या प्रभूने मला आताच यदि लपवलं प्रभु पाहिजे. मुझे नहीं छुपाएगा, तर त्या प्रभूने मला लपवले मेरे जो नाही विरोधी है, तर माझे जे विरोधात मुझे आहे, सताने वाला मला है, जे त्रास देणारे वो आहेत, मेरे विरोध कुछ कार्य कर सकता ते है। माझ्या विरोधामध्ये काहीतरी कार्य इसके लिए अभी करतील. एक ही जगह है, त्यासाठी एकच वो जागा मेरा आहे. परमेश्वर तो माझा परमेश्वर. मुझे पंगों के तले छुपा कर रखना है। त्यांनी त्याच्या पंखाच्या खाली मला लपवून ठेवलं पाहिजे. हाँ, पंगों के तले परमेश्वर छुपा लिया, जर प्रभूने आपल्याला आपल्या पंखाखाली लपविले हाँ, विरोधी को क्या दिखेगा? तर विरोधातला काय दिसेल? परमेश्वर का पंखा ही दिखेगा। प्रभूचे जे आहे ते पंखच दिसतील. अब मैं नहीं दिखूंगा, तुम्ही आणि आम्ही दिसणार नाही. उबार से दिखेगा, तो बाहेरून बघणार. पूरा पैक है, ते पूर्णपणे बंद हाँ, आहे. परमेश्वर के हाड़ पर है। तो प्रभूच्या पंखाच्या खाली आहे. अभी प्रभु का पंखा को तोड़कर अंदर आकर आपको मुझे छीन नहीं पाएगा। तो जो शत्रू जो आहे तो प्रभूच्या पंखाला तोडून तुम्हा आणि आम्हाला कष्ट देणार नाही. हाँ, तो इनके लिए वो क्या कहता है, त्यासाठी तू काय बोलतोय? मुझे छुपा ले। मला लपवून ठेव. अभी दूसरी एक बात है, आता दुसरी गोष्ट आहे. कई लोगों को कभी छुपा लेता है, काही लोकांना कधी लपवितात? कुछ गलती कर दिया, काही चुकी केली, पकड़ने के लिए आ रहा है, जेव्हा पकडायला कोण एकदम येतं, खास आदमी है, एकदम असा आवडीचा व्यक्ती हाँ, आहे, तो क्या करता है, तर काय करतात अरे अचानक ये कुछ गलती कर दिया। की अचानक त्याने एक अशी चुकी केली. ये करने वाला आदमी नहीं है, हा करणारा व्यक्ती नाहीये, लेकिन अंजाम से कुछ मौका से कर दिया। पण याने जे आहे ते अनोळखीमध्ये काहीतरी केले. चलो इसको थोड़ा संभालेंगे, चला याला थोडं इसको सांभाळूया, पकड़ कर नहीं देंगे, याला पकडून देणार नाही, थोड़ा छुपा के रखता है। त्याला थोडं लपवून ठेवूया. ऐसा ही असेच ये आपके जीवन में, आपकी जीवनों में, तुमच्या जीवनामध्ये हाँ परमेश्वर के वचनों को छोड़कर कुछ गलती कर दिया, जर प्रभूच्या वचनाला सोडून काहीतरी चुकी केली हाँ शैतान को अवसर मिल जाता तर है, शैतानला तिथे मौका भेटतो चलो ये बाहर आ गया, की हा जो आहे बाहेर इसको हम आला, पकड़ेंगे, याला पकडूया, हाँ इसको हमें पिटेंगे, याला आपण मारूया अपना कार्य करेंगे। आणि आपले कार्य करूया. वैसा सोच समझ में भी असे विचारामध्ये परमेश्वर क्या करता है, असे प्रभू काय ये तो करतो? मेरा बच्चा है, हा जो आहे तो माझा मुलगा अंजाम आहे, से कर दिया, याने मेरे से थोड़ा अनोळखीमध्ये दूर केले, जाकर कर दिया, माझ्यापासून लांब जाऊन इनके लिए केले. तू देखना नहीं है, त्यासाठी तू बघू नको, तू देखना नहीं है, तू बघू नको, हमें तुझे नहीं मालूम पड़े हैं। तुला माहिती नाही झाली वैसा पाहिजे. कर कर परमेश्वर ने असे करून परमेश्वराने आपको मुझे परमेश्वर ने अपनी पंगों की आड़ पर छुपा लिया। तुम्हा आणि आम्हाला जे आहे प्रभूने त्याच्या पंखाखाली लपवून वो इधर ठेवले. उधर ढूंढता है, तो जो आहे तो इथे तिथे शोधतो. किधर है ढूंढता
ढूंढता है, कुठे आहे करून लेकिन शोधतो. आपको मुझे परमेश्वर उनके हाथ में नहीं दिया। पण प्रभूने जे आहे ते तुम्हा आणि आम्हाला त्याच्या हातात दिले हाँ, नाही. इनके लिए वो क्या कहता है, त्यासाठी तू काय ए बोलतोय प्रभु मुझे छुपा ले, की हे प्रभू तुम्हाला लपवून मुझे ठेव, छुपा के रहा है, मला लपवून पंगों ठेव, की हाड़ पर छुपा के रहा है। पंखाच्या खाली मला लपवून तो ठेव. इनके कारण क्या है, त्याचे कारण काय आगे आहे? हम वचन पढ़ेंगे ना, पुढे जर आपण वचन बहुत वाचलं ना, सारा समस्या की कार्य मनुष्य की जिंदगी में आती है। खूप सारी कष्टाची कार्य जी आहेत ते मनुष्याच्या जीवनामध्ये येतात. हाँ, तो पढ़ेंगे भजन संहिता 55 में वचन 3 से पढ़ेंगे। क्योंकि शत्रु कोलाहल हाँ, और दुष्ट उपद्रव हाँ, कर रहे हैं, कर रहे हैं, वे मुझ पर दोष रोपण करते हैं हाँ दोष लोपन करते हैं, और क्रोध में आकर हाँ क्रोध में आकर सताते हैं। सताते हैं। मेरे मन भीतर ही भीतर भीतर संकट में है संकट में ही और मृत्यु का भय मृत्यु का भय मुझ में समा गया है। है। भय और कपकपी हाँ ने मुझे पकड़ लिया है हाँ, और भय के कारण मेरे रोए रोए खड़े हो गए हैं। खड़े हो गए। ये कारण क्या है, इथे कारण काय आहे? प्रभु क्यों छुपाना है, प्रभूने का लपवावे? पंखों की हाड़ पर क्यों छुपा कर त्याच्या रखना है। पंखाच्या खाली का लपवून ठेवावे? हमारी विरोध कई समस्या की कार्य कभी कभी बढ़ती आ रहे हैं। आपल्या विरोधामध्ये जे आहे ती कधी कधी कष्ट जे आहे ते वाढत जातात. हाँ, 55 में वचन पहला 3 को जरा से पढ़ेंगे। क्योंकि शत्रु कोलाहल शत्रु कोलाहल और दुष्ट उपद्रव कर रहे हैं, हाँ वे मुझ पर दोष रोपण करते हैं हाँ दोष लोपन करते हैं और क्रोध में आकर हाँ क्रोध पर आकर सताते हैं। सताते। अभी देखिए है, आता बघा, हाँ दोष लगाते रहता है। ते जे आहे ते त्याच्यावरती दोष लावत असतात. हाँ झूठे बात बोलते रहते हैं। खोट्या गोष्टी बोलत अब असतात. अच्छाई किया होगा, तुम्ही चांगलेच केले लेकिन वो असाल, बोलेगा बुराई किया। पण तो बोलणार की तुम्ही वाईट केले. हाँ, तुमने ये उनको साथ दिया होगा, तुम्ही त्याच्या सोबत असाल, लेकिन वो बोलेगा मुझे कभी मदद नहीं किया। पण तो बोलेल की तुम्हाला कधी मदत केली नाही. वैसा कई कार्य में कई कार्य में है, असे करून ते काय कार्यामध्ये वो क्या लगाते रहता ते है, काय लावतात? हमें झूठे बातों से दोषी लगाते रहता है। खोट्या गोष्टी बोलून ते तुमच्यावरती दोष लावत असतात. आपको मुझे सुनकर टेंशन आता होगा, तुम्हाला आणि आम्हाला ते ऐकून असं चिंता येते. आप सोचेंगे मैं कितना इसका साथ व्यवहार किया, अच्छा व्यवहार किया, अच्छा कार्य किया। तुम्ही विचार कराल की मी याच्यासोबत किती चांगला राहिले, याच्यासोबत ये किती चांगला मेरे व्यवहार नाम में केला. ऐसे बदनाम ऐसे गंदा कार्य करते रहता पण है। हा जो आहे तो माझ्या विरोधामध्ये वाईटच बोलतो. हाँ, आपको चिंता पड़ेगा, तुम्हाला तुमची चिंता जी आहे ती लेकिन वाढेल. इस समय में भी पण ह्या आपको वेळेतही याद आवे, तुम्हाला लक्षात यावे, परमेश्वर आपको मुझे पंगों की आड़ पर छुपा कर रखना है। परमेश्वराने तुम्हा आणि आम्हाला जे आहे ते त्याच्या पंखाखाली लपून ठेवावे. हाँ, तो अभी वो बार क्रोध हो जाता है। आता त्याच्या जीवनामध्ये जे आहे ते क्रोध येतो, हाँ, ऐसा गुस्सा हो जाता है, असा राग येतो. ऐसा कई लोगों का मुंह टेढ़ा हो जाता है, काही लोकांचे तोंड जे आहे ते वाकडे बहुत गुस्सा होतात, हो जाता है। खूप उसकी रागीट गुस्सा के होतात. सामने जाकर आप मुझे लड़ नहीं सकेंगे। त्याच्या रागाच्या पुढे जे आहे तुम्ही आणि आम्ही ते लढू शकत हाँ, नाही आपको लड़ना भी नहीं है, आणि तुम्हाला लढायचंही हमें नाही उसका सम्मान भात भी नहीं करना है। आणि त्याच्याप्रमाणे बोलायचंही इसलिए नाहीये. आपको क्या करना होगा, त्यासाठी तुम्हाला काय तो करायचंय? परमेश्वर तो परमेश्वर, हाँ मुझे आपकी पंखों के हाड़ पर छुपा ले। तू मला तुझ्या पंखाच्या खाली लपवून ठेव. वैसा हम परमेश्वर की पंखों के तल रहना चाहिए। तसे तुम्हा आणि आम्हाला जे आहे की प्रभूच्या पंखाच्या खाली नहीं, राहायचे. मैं भी गुस्सा करूंगा। नाही, मीही हाँ, रागविणार, मुझे भी देखने के लिए आता है। मलाही बघायला येतं. आप बाहर जाओगे ना, जर तुम्ही बाहेर जातील ना, परमेश्वर रखा हुआ स्थान को छुपाया हुआ स्थान से आप अकेला निकल गया है बाहर। जर तुम्ही प्रभूने त्या लपविलेल्या स्थानापासून तुम्ही जर बाहेर निघून गेला, आपको मुझे ऐसा नहीं जाना है। तुम्हा आणि आम्हाला असे जायचे ये नाही. समय है, हा वेळ आहे. क्रोध करने वाला लोग रहता है, क्रोध करणारे लोक नाम असतीलच, बदनाम करने वाला रहता है। नावाची बदनामी करणारे लोक आनंदित हो असतीलच. जाओ, यीशु ने बोल दिया मत्ती का सुसमाचार 5 में, आनंदित व्हा, कारण येशू बोलला मत्तीच्या सुसमाचार 5 मध्ये, तुम्हारे नाम के ऊपर तुमच्या नावावरती कई झूठे बात बदनाम करता है। काही खोट्या गोष्टी बोलून तुम्हाला बदनाम हाँ, करतात. आनंदित हो जाओ, तर तुम्ही आनंदित व्हा. स्वर्गों में तुम्हारा प्रतिफल बहुत है। स्वर्गामध्ये तुमचा जो फळ आहे तो खूप आहे. हाँ, अब
जो आपके लिए रखा हुआ बल से है, जे तुमच्यासाठी ठेवलेलं फळ जो अभी आहे, रखा हुआ आशीष से है। आता ठेवलेलं त्या आशिष प्रभु का पासून वचन क्या कहता है? प्रभूचं वचन काय बोलते? स्वर्गों में ये लोग बोलने का कारण, आप सहने का कारण, स्वर्गामध्ये जे हे लोक बोलल्यामुळे आणि तुम्ही ते सहन केल्यामुळे आपका बल बढ़ते जा रहा है, तुम- भलाई बढ़ते जा रहा है, तुमचे जे फळ आहे आणि जे चांगले कार्य आहे ते वाढत चालले, हमें बहुत होते जा रहा ते है। खूप वाढत चालले. हम उसकी बदले लड़ने के लिए चले गया। जर तुम्ही त्याच्याऐवजी लढायला गेला, कैसा बोला कर आप पूछने के लिए गया, तू असं कसं बोलला करून तुम्ही विचारायला गेला, आपके लिए बल नहीं रहेगी। तर तुमच्यासाठी फळ नाही. तो इनके लिए कभी ऐसा भी प्रभु अनुमति देता है। त्यासाठी प्रभू कधी कधी अशी ही आज्ञा देतो, ऐसा भी कई मौसम दे देता है। कधी असेही होते. लेकिन आप परमेश्वर के सामने वचनों के साथ एकदम जोड़े रहे। तरी तुम्ही जे आहे ते वचनामध्ये प्रभूमध्ये जोडून राहा. बोलने वाला बोलने दे, बोलणाऱ्यांना बोलू द्या, गुस्सा करने वाला करने दे। रागविणाऱ्यांना रागवू आप द्या. शांत और नम्रत के साथ तुम्ही शांती आणि नम्रतेने हम सहते रहेंगे। सहन करत राहा. प्रभु कहता है तर प्रभू बोलतोय, स्वर्गों में आपके लिए बहुत प्रतिफल है। स्वर्गामध्ये जे आहे ते तुमच्यासाठी मोठा असा प्रतिफल आहे. तो इनके लिए त्यासाठी और उसकी नीचे वचन 4 को पढ़ेंगे। मेरे मन भीतर ही भीतर संकट में है, संकट में है। अभी जरा सोचो, आता जरा विचार करा, कई लोग का मन है ना, काही लोकांचे जे मन आहे अंदर ना, का अंदर ही आतल्या आत संकट में रहता है। संकटात असते, बाहर बोल नहीं सकेगा। बाहेर ते बोलत किसको नाही. जाके बोलो? कोणाला जाऊन बोलणार? पास्टर को बोलो क्या, काय पासवानाला या बोलू का? परिवार को बोलो क्या, किंवा कुटुंबाला या बोलू, दोस्तों को बोलो क्या? किंवा मित्राला बोलू. किससे भी बोलने का वो बात लायक का नहीं है। कोणालाही बोलण्याच्या लायकीची ती गोष्ट नाहीये. इतना वेदना का बात है। एवढी त्रासाची ही गोष्ट आहे. कहाँ रहता है? ती कुठे असते? मन के अंदर रहता है। ती हृदयामध्ये ये असते. मन में रख के हे मनामध्ये ठेवून ठेवून क्या हो जाता है? काय होते? चिंता बढ़ते जा रहा है। ती जी चिंता आहे ती वाढत जाते. विश्वास रखो, विश्वास ठेवा, दुनिया है, हे जे जग आहे आपका मन की अंदर ये बोझ नहीं रहना चाहिए। तुमच्या मनामध्ये जाई याचं ओझ असले नाही ये पाहिजे. मन की वेदना दुख नहीं भरना चाहिए। ह्या मनाचा त्रास आणि जो कष्ट आहे तो वाढला नाही आप पाहिजे. मन फिराया हुआ व्यक्ती है, तुम्ही मन बदललेले स्वर्ग व्यक्ती राज्यों आहात, की निकट आया हुआ व्यक्ति है। स्वर्गाच्या जवळ आलेले व्यक्ती इनके लिए आहात. आपको क्या करना है? त्यासाठी तुम्हाला काय ये मन करायचंय? में ये सब कचरा भरकर वेदना में किसको बोलो कर सोचते नहीं रहना। मनामध्ये हे सगळे जे कचरा आहे तो भरून कोणाला बोलू करण्याचा विचार करू नका. इसको निकाल दो। याला काढून प्रभु टाका. को बोलो, प्रभु तू मेरे मन में जितना वेदना है, प्रभूला बोला की प्रभू जेवढा त्रास माझ्या मैं हृदयात किसको आहे, बोलने का लायक नहीं है। बोलने के लिए जाएंगे तो ये बहुत अवमान की कार्य है। मी कोणाला बोलण्याच्या योग्यतेत नाही, पण जर बोलला तर खूप अपमान होणार. ओ तेरी चरणों में मैं रखता हूँ, तुझ्या चरणामध्ये ती गोष्ट मी ठेवतो. वैसा आपको मुझे रखना होगा। असे करून तुम्हाला आम्हाला ठेवायचं आहे. ऐसा हो गया जर असे झाले तो आप मन के मन वेदना में नहीं रहेंगे। तर तुम्ही मनातल्या मनात जे आहे ते त्रासामध्ये नसणार. बहुत सारे लोग ऐसे मन में दबा कर रखे है, खूप सारे लोक जे आहेत ते असे मनामध्ये एकदम दाबून ठेवतात अचानक हार्ट अटैक आ जाता है। आणि अचानक काय होते तर हार्ट अटॅक येतो. कारण क्या है? त्याचे कारण काय सही आहे? नहीं सका, ते सहन करू शकले नाही. टूटने लगा। ते जे आहे ते तुटू लागले. परमेश्वर आपको संभालना इच्छा करता है। प्रभू तुम्हाला सांभाळण्यासाठी इच्छा करीतो. कोई नहीं कर चिंता न हो। कोण नाही करून तुम्ही चिंतित होऊ परमेश्वर नका. बोल रहा है, आंखों की पुतली का नाही, मुझे तुझे संभालूंगा। प्रभू बोलतो की मी डोळ्याच्या भावलीप्रमाणे तुझं सांभाळ इस समय करणार. में मैंने तुझे पंगों की आड़ पर छुपा लूंगा। या वेळेमध्ये जे आहे मी तुला पंखाच्या खाली लेकिन लपवून आपको ठेवणार. मुझे प्रभु का पंगों की आड़ पर रहने के लिए मन होना चाहिए। पण तुम्हा आणि आम्हाला जे आहे ते प्रभूच्या पंखाखाली राहण्याची इच्छा असावी. तो और उसके नीचे का वचन पढ़ेंगे। भय और कपकपी भया और कभी ने मुझे पकड़ लिया है, मुझे पकड़ लिया है, और भय के कारण भय के कारण मेरे रोए रोए खड़े हो गए। मैं रो रोए खड़े हो गए। अभी दो तरफ में आ गया, आता हे दोन गोष्टीमध्ये आले. मरण का डर आ गया, मृत्यूची जी भीती आली, भय की डर आ गया। भय भीती जी आहे ती आली. ये दोनों आने का बाद ती आल्यानंतर बेचारा रोने लग जाता है।
मनुष्य जो आहे तो रडू लागतो. बड़ा हिम्मत वाला भी रोना शुरू हो जाता है. मोठा हिमतीचा असला तरी रडू लागतो. हाँ, बड़ा पैसा वाला भी रोना शुरू हो जाता है. मोठे जे पैसेवाले असतात तेही रडू अभी लागतात. कैसे बचेंगे? आता कसे ये वाचणार? विचार से, या विचाराने, बहुत डर से, खूप भीतीने बहुत रोना आ जाता है, खूप अशी रडू येते, बहुत भय हो जाता है. खूप भीती येते. लेकिन मत भय मानो, पण घाबरू नका. हमारा प्रभु आपला प्रभू मरे हुए से जिंदा है. मेलेल्यातून जिवंत झालेला, यीशु मरा, येशू मेला तीसरे दिन जी उठा. आणि तिसऱ्या दिवशी वो जिवंत झाला. हमेशा के लिए जिंदा रहने वाला प्रभु है. तो सदासाठी जिवंत राहणारा प्रभू मृत्यु आहे. की रस्सी को तोड़ दिया है. त्याने मृत्यूचे जे बंधन होते ते तोडून हाँ, टाकले. प्रभु का दास पीछे मोड़कर देखकर बता रहा है, प्रभूचा दास मागे वळून बघतोय आणि बोलतोय, मेरा मरण का मुझे 1 फुट का फर्क है. माझा आणि मृत्यूमध्ये जे आहे ते एवढं असं अंतर आहे. कितना अंदर है? केवढा अंतर आहे? कितना दूर है? केवढा आहे? 1 किलोमीटर नहीं है. 1 किलोमीटर नाही, हाँ, 10 किलोमीटर नहीं है, 10 किलोमीटर 10 नाही, फुट भी नहीं है, 10 फूटही नाही, सिर्फ 1 फुट है. फक्त 1 फूट असे आहे. 1 फुट मूर्ति आगे बढ़ गया, 1 फूट तेवढ्यात तिथे पोहोचलं पकड़ ले. तर पकडून घेणार. फिर भी तरीही वो क्या कहता है? तो काय बोलतोय, मैं मृत्यु की तराई में होकर चलो. मी जे आहे ते मृत्यूच्या तराई मधून जाणार, हाँ, मैं हानि से नहीं डरूंगा. तरी मी हानीला घाबरणार तेरी नाही. लाठी और छड़ी तुझी जी छडी आहे ती मुझे दसली देंगे, मुझे संभालेंगे. ती जी आहे ती मला सांभाळणार. उसको डर नहीं है, त्याला भीती नाही, है नहीं है. त्याच्यामध्ये भीती नाही. कारण क्या है? त्याचे कारण काय आहे? हाँ, प्रभु का हाथ में कुछ है. प्रभूच्या हातात काहीतरी आहे. हाँ, वो मुझे संभालने के लिए है, तो मला सांभाळण्यासाठी मुझे आहे, मार डालने के लिए नहीं ते है. मला मारून टाकण्यासाठी नाही. ये वो लिखा है, त्यासाठी असे लिहिले ये आहे, डर की घबराहट में या भीतीमध्ये आपको मुझे कहाँ रहना है? तुम्हा आणि आम्हाला कुठे राहायचे? परमेश्वर की पंगों के हर पर रहना है. परमेश्वराच्या पंखाच्या खाली राहायचे, खुशी से रहना चाहिए. आनंदाने राहायचे. तो और उसके नीचे का वचन पढ़ेंगे. तब मैंने कहा, तब मैंने कहा, भला होता कि भला होता है कि मेरे कबूतर के से पंख होते, कबूतर के जैसे पंख होते हैं, मैं उड़ जाता मैं उड़ जाता, और विश्राम पाता. विश्राम पाता. हाँ, देखो, देखो, फिर तो मैं उड़ते 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 दूर निकल जाता दूर निकल जाता और जंगल में बसेरा लेता. बसारे लेता. अभी सोचो, आता विचार करा, इतनी बात आने से एवढ्या गोष्टी आल्यामुळे बेचारा क्या बोल रहा है? तू काय बोलतोय? ये सब मेरे जीवन में है, हे सगळं माझ्या जीवनात आहे, विरोधी है, विरोध आहे, मन की वेदना है, मनाचा त्रास आहे, अंदर अंदर रोना पड़ता है, आतमध्ये रडू लागते, मृत्यु का डर आ गया, मृत्यूची भीती आली, बाहर से कुछ हो रहा है. बाहेरून काहीतरी होत आहे. वो अभी मुझे आता मला कबूतर की नाई पंगा होता ना, जर मला कबुतराप्रमाणे जर पंख असते मैं ना, बहुत सारा उड़ कर बहुत लंबा चला जाऊंगा, मी जे आहे ते उडून लांब असा निघून गेला बहुत असतो, दूर चला जाऊंगा, खूप लांब निघून गेला और असतो, जंगल में जाकर, वनांतर में जाकर आणि रानामध्ये जाऊन बसेरा बनकर उधर रह जाऊंगा. तिथे वस्ती केली असती. देखो, बघा परमेश्वर का वचन क्या कहता है? प्रभूचं वचन काय बोलते? संभालने वाला परमेश्वर है, सांभाळणारा परमेश्वर वो भी आहे, आंखों की पुतली का नाई संभालने वाला है. तो डोळ्याच्या भावलीप्रमाणे सांभाळणारा आहे, हाँ, वो हमेशा हाथ पर रखने वाला है. तो निरंतर जो आहे तो आपल्या पंखाच्या खाली लेकिन ठेवणारा आहे. इनका मन में क्या विचार आ गया? पण याच्या मनामध्ये काय विचार ये आला? सब आने का कारण हे सगळं आल्यामुळे मुझे पंगा लेकर उड़कर भाग जाना चाहिए. मला जे आहे पंख असते तर मी उडून पळून गेलो असतो, कबूतर का नाई उड़कर भागना चाहिए. एका पाखराप्रमाणे मी उडून गेलो असतो. तो कहाँ तक भागेंगे? तो कुठपर्यंत पळणार? जंगल में, वनांतर में, रानामध्ये जाऊन दूर में भागेंगे. एकदम लांब पर्यंत मतलब वो जाणार. कंडाल गया है. याचा अर्थ की तो पूर्ण अभी त्रासलेला आहे. प्रार्थना भी नहीं चाहिए, त्याला प्रार्थनाही नकोय, कलिसिया भी नहीं चाहिए, मंदिरही नकोय, पास्टर भी नहीं चाहिए, पाचवानही नकोय, सगे वाले भी नहीं आणि चाहिए. कुटुंबातले लोक मैं कहाँ उड़कर चले जाऊंगा. मी कुठे ना कुठे उडून इनके जाणार. लिए आपको मुझे परमेश्वर ने पंखा नहीं दिया. त्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आम्हाला पंख दिले नाही. उसकी पंखों के भी अंदर
अंदर ही रखा है। त्याला आपल्या स्वतःच्या पंखाखाली ठेवले. कहाँ उड़ने के लिए है? कुठे उडण्यासाठी? बहुत दूर जाने के लिए है। खूप लांब जाण्यासाठी. विचार करो, सोचो, जरा विचार करा. हाँ सोचो। विचार करा. ये सारे बात अपनी जिंदगी में आते जाते रहती है। हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये येत आणि जात असतात. आपको जंगल में भागने का कोई जरूरत नहीं है। तुम्हाला रानामध्ये पळायची गरज नाही. आपको घर छोड़कर भागना कोई जरूरत नहीं है। तुम्हाला घर सोडून पळायची गरज आपको नाही. एरिया छोड़कर भागना उड़ना कोई जरूरत नहीं है। तुम्हाला तुम्ही ज्या स्थानामध्ये राहता तिथून पळायची गरज नाही. आराम से परमेश्वर के पंखों के हाड़ पर हो। आरामात प्रभूच्या पंखाखाली राहा. हाँ, आपको वैसा पक्का मन आना चाहिए। असे तुमच्या हृदयामध्ये खरोखर आले पाहिजे. क्योंकि कारण हमने पढ़ा था 57 भजन संगीता में वचन 1 और 2 को फिर से याद के लिए पढ़ाएंगे। हे परमेश्वर, ये परमेश्वर मुझ पर अनुग्रह कर, मुझ पर अनुग्रह कर, मुझ पर अनुग्रह कर, मुझ पर अनुग्रह कर, क्योंकि मैं तेरा शरणागत हूँ। और शरणागत हूँ। और जब तक वे विपत्तियाँ ये विपत्तियाँ निकल न जाए, तब तक मैं तेरे पंखों तले शरण लिए रहूंगा। शरण लिए रहूंगा। और पढ़ो, मैं परम प्रधान परमेश्वर को पुकारूंगा, परमेश्वर को जो मेरे लिए सब कुछ सिद्ध करता है। कितना खुशी की बात है। किती आनंदाची गोष्ट आहे. कितना विश्वास से कबूल कर रहा है। किती विश्वासाने बोलत ये आहे. सब मेरे जीवन में आया है। हे सगळं जे आहे माझ्या जीवनात आले आहे. लेकिन जब ये मेरे से निकल जाने समय तक पण जेव्हा हे माझ्याकडून निघून जाईपर्यंत मैं जंगल का तरफ नहीं भागूंगा, मी जंगलाकडे जाणार नाही. कबूतर का तरफ नहीं उड़ूंगा, कबुतराप्रमाणे उडणार मैं नाही. इधर उधर भटकता ना रहूंगा। मी इथे तिथे भटकत राहणार नाही. क्या करने वाला हूँ? मी काय करणार आहे. परमेश्वर के पंखों की ताल रह जाऊंगा। परमेश्वराच्या पंखाच्या खाली राहणार. पक्का मन होना चाहिए। तर एकदम खरोखर मनामध्ये असले आज हमारे पाहिजे. अंदर थोड़ी थोड़ी कार्य में हमारा मन क्या गड़बड़ हो जाता है। आज थोड्या थोड्या कार्यामध्ये आपले मन जे आहे ते एकदम व्याकुळ होते. हाँ, ये गड़बड़ हो गया तो दूसरे को भी गड़बड़ में ला लाते हैं। जर स्वतः असे झाले तर दुसऱ्याने तशीच करतात. हाँ, तू हो नहीं होना चाहिए। असे नाही झाले ये पाहिजे. प्रभु का दास कहता है, हा प्रभूचा दास ये बोलतोय. सब होने से भी हे सगळं मैं झाल्याने तेरे पंखों की हाड़ पर ही रहूंगा। मी तुझ्या पंखाच्या खाली आश्रय घेऊनच ये सब राहणार. चले जाने दे। हे सगळं निघून जाऊ ये दे. सब चले जाने तक हे सगळं निघून आपको जाईपर्यंत थोड़ा धीरज रखना पड़ेगा। तुम्हाला थोडे धैर्य ठेवावं लागेल. कभी जाएगा। तुम्ही बोलाल कधी वो जाणार. जैसे आया वैसे ही जाएगा। ते जसे आले तसे जाणार. यही सत्य है। हेच खरे आहे. जैसे आया ना जसे आले ना वैसा ही हो जाएगा। तसेच ते फिर जाणार. कभी जाएगा कर आपको मुझे क्या चिंता करने का है? मग कधी जाणार करून तुम्ही आणि आम्ही का चिंतित होणार. जैसा आया वैसा निकल जाएगा। ते जसे येणार तसेच वो निघून जब जाणार. तक जा रहे हैं तब तक आपको मुझे पंगों की पहाड़ पर प्रभु का चरण लेकर बैठना है। ते जोपर्यंत जात राहील तोपर्यंत तुम्हाला आणि आम्हाला प्रभूच्या चरणामध्ये त्या पंखाच्या खाली राहायचंय. क्योंकि पक्का विश्वास नहीं है, खूप लोकांना असे खरी वाटत नाही. हमें पीछे हो जाते हैं। त्यासाठी ते जे आहे ते मागे वळतात. या प्रभु का दास क्या कहता है? इथे प्रभूचा दास काय प्रभु तेरे बोलतोय. पंगों के हाड़ पर ये सब जाने तक मैं रहूंगा। प्रभू तुझ्या पंखाच्या खाली जोपर्यंत जात आहे तोपर्यंत मी राहणार. अब आराम से बैठ के बोलते रहो, तुम्ही आरामात बसून हे बोलत प्रभु मैं राहा तेरे पंगों की तले है, की प्रभू मी तुझ्या पंखाच्या खाली हाँ, आहे. तेरे पंगों के हाड़ पर है। तुझ्या पंखाच्या आश्रयात मेरे आहे. विरोध मन में आया ना, माझ्या मनात आले ना. मेरी जिंदगी में आया है, माझ्या जीवनामध्ये अभी आले. हो रहा है, हे जे होत ये आहे सब तेरे नाम में चले जाएगा। हे सगळं जे आहे तुझ्या नावाने निघून मैं जाणार. एक तेरे पंगों के तल विश्राम से रह जाऊंगा। मी जो आहे तुझ्या पंखाच्या खाली एकदम आरामात तू राहणार. मेरे लिए सब सिद्ध करता है। तू माझ्यासाठी जे आहे सगळं काय सिद्धीच नेतो. आपको कुछ कार्य सिद्ध परमेश्वर करना है। तुमच्या जीवनामध्ये काय परमेश्वराने कार्याला सिद्ध क्या कुछ करावे. कार्य बिगड़ गया है? कोणते कार्य बिघडले क्या कुछ असेल. कार्य नहीं हो रहा है? काय कोणते कार्य होत हाँ, नाही. होता नहीं क्या? काय होत नाहीये का. चिंता मत करो। तर चिंतित होऊ नका. वचन क्या कहता है? वचन काय आप बोलते. और हम पंगों के हाड़ पर रह गया। तुम्ही आणि आम्ही जेव्हा त्याच्या पंखाच्या खाली हम राहतो सब के लिए है। आपल्या सगळ्यांसाठी परमेश्वर की
दृष्टि है परमेश्वराची जी दृष्टी वो आहे सब सिद्ध करेगा, ती जी आहे सिद्धीच देणार. सब आपका हमारा लायक का ही करेगा. ते जे आहे तो सगळं तुमच्या आणि आमच्या योग्यतेतच करणार. हाँ, आपका मुझे जो योग्य लायक है वही प्रभू शीघ्र ही करेगा. तुमच्या आणि आमच्यासाठी जे योग्य आहे तेच प्रभू लवकरच करणार. Praise the Lord. हालेलुया. इसके लिए वो क्या करता है? त्यासाठी तो काय बोलतोय? प्रभु मेरे लिए सब कुछ करेगा, प्रभू जो आहे माझ्यासाठी वो सगळं मेरे काही लिए करणार. सिताई करेगा. तो माझ्यासाठी सरळ इनके करणार. लिए मैं पंगों के हाड़ पर रहूंगा. त्यासाठी मी पंखाच्या खाली आश्रय घेणार. आप कूद पंगा बनाकर उड़कर वनांदर में जंगल में गया ना, जर तुम्ही स्वतः पंख बनवून उडून जंगलात गेलात ना उधर खाने के लिए वांदा है, तर तिथे खाण्यासाठी वांदे आहे, भोजन का वांदा है. जेवणाचे वांदे आहे. जंगल में फल नहीं मिलती है भाई. जंगलामध्ये जे आहे ते फळ भेटत नाही. कबूतर जीना है तो उसको कुछ फल का जरूरत होती है. कबुतराला जर जगायचं असेल काही फळाची गरज हाँ, असते. उसको धान्य का, भोजन का, वस्तु का जरूरत होती है. त्याला जे आहे धान्य किंवा भोजनाची गरज असते. गेहूं, चना, दाल, ये सब खाने का चीज उसको लगती है. ही जी गहू चणे डाळ अशी जी आहे ती खायची वस्तू त्याला लागतात. उधर जाके पड़ा रहेगा तो कौन देगा? तिथे जाऊन पडून राहणार तर कोण देणार? अब पंगा तो मिल गया, पंख तर भेटले, थोड़ा बहुत उड़ कर गया. थोडेफार उडून गेला, अब उधर जाके क्या करोगे? पण तिथे जाऊन काय करणार? करोगे क्या? काय करणार? इससे भी परेशानी है. हाही त्रास आहे. आप समझदार विश्वासी बने हैं, तर तुम्ही एकदम निपुण असे विश्वासी बना. एकदम पक्का विश्वासी बने हैं. तर खरोखर असे ये विश्वासी सब बना मुझसे चले जाने वाला की है. हे सगळं माझ्याकडून निघून मैं जाणार. परमेश्वर के पंगों के हाड़ पर ही रहता हूँ. मी प्रभूच्या पंखाच्या खालीच राहतो. ये मेरा परमेश्वर मेरे लिए सब सिद्ध करने वाला है. माझा परमेश्वर जो आहे तो माझ्यासाठी सगळं काही सिद्धीच आपको देणार. लगता होगा तुम्हाला वाटत असेल अरे परमेश्वर किसको किया है क्या? की प्रभूने कोणाला काय केले का? ऐसा मौसम में किसी को किया है? अशा वातावरणामध्ये कोणाला काय केले का? आप बाइबल को पढ़कर देखोगे ना, तर तुम्ही पवित्र शास्त्र वाचून पाहिले बहुत ना सारा जिंदा गवाही है, तर अशी जिवंत अशी साक्षी आहे. बहुत सारा चरित्र बदला हुआ परमेश्वर के लोग है. खूप सारे चरित्र बदललेले प्रभूचे लोक आहेत. उसी में एक जन का बारे में पढ़ेंगे. त्याच्यामध्ये एका विषयी आपण वाचूया. रूतों की किताब अध्याय 2 में वचन 12. यहोवा तेरे कार्य का यहोवा तेरा कार्य का फल दे और इस्राएल का परमेश्वर इस्राएल का परमेश्वर यहोवा जिसके पंखों चले तू शरण लेने तू आई है, तुझे पूरा बदला दे. पूरा बदला दे. देखिए है बघा अभी काम की वांदा है, आता कामाचे वांदे रहने आहे, का ठिकाना नहीं, राहायची जागा नाहीये, शादी हो गया, लग्न झाले, पति मर गया, नवरा जो आहे तो मरण मामा पावला, मर गया, त्याचे मामा जे आहेत ते खाली वारले, हफ्ता है, फक्त आत्या आहे, सासू आहे, अभी ये है, आता हेच आहे. सब विधवा का बंदी में आ गया. ते जे आहे ते विधवा झाले. ना मामा कमा के रखा है, नाही जे सासरा आहे त्यांनी काही कमवून हाँ, ठेवले, ना पति कमा के रखा है, नाही जो नवरा होता त्यांनी काही हाँ, कमवून ना ठेवले, खेतीबाड़ी है, नाही शेती ना आहे, काम धंधा है. नाही काही काम आहे. बहुत वेदना का समस्या खूप है. त्रासाची असे वेळ आहे. ये समय में भी अशा वेळेतही वो कहाँ आया है? ती कुठे आली? इस्राएल का, इस्रायलचा सेनाओं का, सैन्यांचा, यहोवा का, यहोवाच्या, परमेश्वर का, त्या देवाच्या, हमारा प्रभु यीशु का, आपल्या प्रभु ख्रिस्ताच्या ओ पंगों के हाड़ पर आ गई है. ती पंखाच्या खाली आश्रयास आली. हाँ, तू प्रभु का दास कहता है, तर प्रभूचा दास बोलतोय, खेती का मालिक कहता है, त्या शेतातला मालक बोलतोय, परमेश्वर तू करता हुआ कार्य का फल देगा. परमेश्वर जो आहे तू करत असलेल्या कृत्याचे तुला फळ देवो. इतना वेदना होने से भी, एवढा त्रास झाल्यानेही, इतना नुकसान होने से भी, एवढं नुकसान इतना झाल्यानेही, कष्ट होने से भी एवढं कष्ट वो झाल्यानेही परमेश्वर को भूली नहीं है, ती प्रभूला जे आहे विसरली नाही, प्रभु को छोड़कर दुनिया में नहीं गई है. प्रभूला सोडून या जगात गेली हाँ, नाही, प्रभु को छोड़कर संसार की इच्छा में नहीं गई है. प्रभूला सोडून या जगाच्या इच्छेत गेली वो नाही. कहती है तेरी परमेश्वर मेरा ही परमेश्वर है. ती बोलते की तुझा परमेश्वर माझा ओ तेरे परमेश्वर, लोग हैं, मेरे लोग हैं. तुझे लोक माझे जब लोक, तक मरेंगे नहीं है जोपर्यंत मरणार तब नाही तक कोई मुझसे
मुझसे अलग नहीं करेगा, तोपर्यंत कोणी मला तुझ्यापासून लांब करणार परमेश्वर के नाही. लिए जिएंगे, प्रभूसाठी जगणार, तुम्हारी साथी रहेंगे, तुमच्या सोबतच तुम्हारे राहणार, लोगों का साथी रहेंगे. तुमच्या लोकांच्या सोबतच राहणार. ऐसा एकदम पक्का मन से आ गया. असे करून ते एकदम दृढ निश्चयाने आले. देखो देखो हम बघा, हमें ये इधर उधर भागने के लिए नहीं गई ती है. तिथे पळायला गेली नाही. परमेश्वर के पगों के हाड़ पर आ ती गया. परमेश्वराच्या पंखाच्या खाली वो आली. बाहर नहीं दिख रहा है, ते बाहेर दिसत सगा वालों नाही. को नहीं दिख रहा है, त्या कुटुंबियांना दिसत सादा नाही. मनुष्य को नहीं दिख रहा है. साधारण मनुष्याला जिसने दिसत आत्मा नाही. से भरा है, जो आत्म्याने भरलेला जिसने आहे, आत्मा का वचनों की शक्ति में भरा है, जो आत्म्याच्या वचनाच्या शक्तीने भरलेला हाँ वो आहे, देख रहा है. तो बघतोय. उसको दृष्टि में ऋतु के बारे में लगा त्याच्या दृष्टीमध्ये ऋतूविषयी असे ये वाटले, तो कोई पलतू नहीं है, ही कोण अशी वायफळ वो नाहीये. परमेश्वर के पंगों के तल आ गई है. ही जी आहे ते परमेश्वराच्या पंखाच्या खाली आलेली आहे. वो परमेश्वर तेरे लिए भल और रखा है, कारण त्या परमेश्वराने तुझ्यासाठी अजूनही फळ ठेवलेलं वो आहे. तुझे देगा, तोच तुला देणार. प्रतिफल मिल जाएगा. तुझं फळ आहे ते और तुला भी देणार. धैर्य बढ़ा रहे हैं. अजूनही धैर्य आज भी वाढवतोय. परमेश्वर की संदेश सबको धैर्य दिला रहे हैं. आजही परमेश्वराचा संदेश तुमचं धैर्य मौसम कैसे वाढवतोय. भी हो, वातावरण कसे असू अचानक द्या, आपकी पति की जिंदगी कुछ भी हो, तुमच्या नवऱ्याचं जीवन काही होऊ द्या, अभी चिंता मत करो, तुम्ही चिंतित होऊ लेकिन नका. प्रभु में विश्वास रखो. प्रभूवरती विश्वास आप ठेवा परमेश्वर के पंगों के तल है. की तुम्ही प्रभूच्या पंखाच्या खाली या आहात. अचानक बच्चों लोग के जीवन कुछ होगा, किंवा तुमच्या मुलांच्या जीवनात काय झाले हमें चिंता मत करो. तर चिंतित होऊ आप नका. परमेश्वर के पंगों के हाड़ पर है. तुम्ही प्रभूच्या पंखाच्या खाली आहात. फल देने वाला परमेश्वर है, फळ देणारा परमेश्वर आशीष करने आहे. वाला परमेश्वर आशीष है. करणारा वो परमेश्वर आपका आहे. चरित्रों को बदलने वाला परमेश्वर तो है. तुमच्या चरित्राला बदलणारा परमेश्वर सिर्फ आहे. आप उसी पंगों के हाड़ पर रहना है, फक्त तुम्हाला त्याच्या पंखाच्या खाली इधर उधर राहायचंय. नहीं जाना है. इथे तिथे जाऊ नका. हाँ, तो वचन क्या कहता है? वचन काय बोलते, ये कटनी हो गया, हे जे कापून हाँ टाकले, खेती का काटनी हो गया, शेतातली जी कापणी आहे ये ती झाली, कामदार का भी लायक नहीं है. ही कामाच्याही योग्यतेत वो नाही. गिरावट वस्तु को उठाती है, ती पडलेल्या त्या धान्याला उचलते, हाँ गेहूं को उठाती है, ती गहूला उचलते, हाँ शाम को घर पे जाती है, संध्याकाळी घरी जाते, आनंदी से रहती है. आनंदाने राहते. दूसरी कटनी आ गया, जेव्हा दुसरी कापणीची वेळ आली, खेती का सेठानी बन गया है. ती जी त्या शेतीची जी मालक झाली, हाँ सेठानी बन गई त्या है. शेताची मालक काम करणारे कामातच आहे. सुप्रेसर अभी भी सुप्रेसर है उधर, तिथं जो मार्गदर्शन करणारा होतो तो तिथे लेकिन तसाच अभी आहे. इसका चरित्र जो पण है, हिचे जे चरित्र आहे, परमेश्वर का आत्मा लिखता है, प्रभूची आत्मा लिहिते. वो खेती का त्या शेतीची सेठानी मालिक बन गई ती जी है, आहे ती मालकीन झाली, स्वामिनी बन गई है. त्याची जी स्वामिनी झाली. परमेश्वर कितना मनोहर है. परमेश्वर किती चांगला आहे. ये व्यवस्था सब आपसे दूर होने समय तक आपको परमेश्वर के पंगों के हाड़ पर रहना होगा. हे सगळं जे लांब होईपर्यंत तुम्हाला प्रभूच्या पंखाच्या खालीच मेरे लिए राहायचे. कौन है करके चिंता छोड़ दो. माझ्यासाठी कोण आहे करून चिंतित होऊ ओ मेरे नका. लिए साफ सीधा करने वाला परमेश्वर है. माझ्यासाठी सगळं काही सरळ करणारा परमेश्वर वो आहे. जल्दी से जल्दी मेरे लिए करेगा, तो लवकरात लवकर करणार, जितना जल्दी हो सकेगा जेवढ्या लवकर होऊ शकते करेगा. कर कर आपका मन लगना है. तो करेल करून तुमच्या हृदयात आले देखो पाहिजे. उसका सुंदर शादी हो गया. बघा तिचे लग्न किती चांगले झाले. उसकी चरित्रों में प्रभु यीशु मसीह जन्म हो गया. तिच्या चरित्रामध्ये जो आहे प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाला. उसकी चरित्रों में कई राजा 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 लोग जन्म हो गया. तिच्या चरित्रामध्ये जे आहे ते खूप सारे असे राजांचा जन्म झाला. क्या आपका शादी नहीं हो रहा है? काय तुमचं लग्न होत क्या आपका नाहीये? परिवार में बहुत समस्या है? काय तुमच्या कुटुंबामध्ये त्रास आहे? चिंता मत करो. तर चिंतित होऊ नका. परमेश्वर आपके लिए सीधा करने समय तक, परमेश्वर तुमच्यासाठी सगळं सरळ सब सही करेपर्यंत, करने समय सगळं तक काय व्यवस्थित मैं करेपर्यंत परमेश्वर के पंगों के हाड़ पर रहूंगा. मी परमेश्वराच्या पंखाच्या खाली राहणार. आपको मन होना चाहिए. तुमच्या मनात असावे. आजकल जवान बच्चों लोग का ऐसा मन नहीं लगता आजकाल है. जे तरुण मुलं आहेत त्यांच्या मनात असे मेरे येत लिए नाही एकदम सुखदायी सुंदर परमेश्वर कार्य करेंगे. की माझ्यासाठी जो आहे परमेश्वर जे सुगंधित असे कार्य हाँ, करणार, मेरी लाइफ बन जाएगा, जिंदगी बन जाएगा. माझं जीवन जे आहे ते चांगले होणार. प्रभु मेरे लिए चिंता कर रहा है. प्रभू माझ्यासाठी चिंतित आहे ऐसा सोच रहा नहीं है. असे ते विचार करत नाही. इधर उधर देख रहा है. इथे तिथे बघतात हाँ ये लड़की अच्छी है, काय ही मुलगी चांगली हाँ, आहे, ये लड़का सही है. काय हा मुलगा चांगला आहे. बस भागना दौड़ना सब मन का क्रिया होता है.
तर तिथे जे आहे ते धावणे पडणे आणि मनाचे कार्य होते. आज परमेश्वर का वाणी है, तर आज परमेश्वराचे शब्द तो आहेत. परमेश्वर के पंखों के हाड़ पर है. जर तू परमेश्वराच्या पंखाच्या खाली तेरे आहेस, लिए सीधा कर कर जो कार्य करना है, तुझ्यासाठी जे कार्य करायचे आहे वो सब पवित्र आत्मा का कार्य है. ते सगळं पवित्र आत्मेचं कार्य आहे. परमेश्वर का वचन का क्रिया है. ते परमेश्वराच्या वचनाचे कार्य वो आहे. पवित्रता से होने समय ते तक पवित्रतेने होईपर्यंत आप सीधा परमेश्वर के पंखों के हाड़ पर हो. तुम्ही सरळ प्रभूच्या पंखाच्या खाली आश्रय घेऊन राहा. भागना कोशिश मत करो. तिथून पळायचं तुम्ही वाट पाहू नका. स्वयं कुछ करना सोचो मत. तुम्ही स्वतः काही करायचे करू आपके असे लिए विचार मेरे लिए करू करने के नका. लिए परमेश्वर महान है. तुमच्या आणि माझ्यासाठी करायला परमेश्वर महान है. तो महान वो आहे. शीघ्र ही करेगा. तो लवकरच करणार. इनके लिए आनंदित रहो. त्यासाठी आनंदित अभी व्हा. पढ़ेंगे भजन संहिता 63 का 7, 63 का 7, 3 63 का 7. क्योंकि तू मेरा सहायक बना है, मेरा सहायक बना है. इसलिए मैं तेरे इसलिए मैं तेरे पंखों की छाया में पंखों की छाया में जय जयकार करूंगा. वो बस आपको खाली अभी जय जयकार ही करना है. आता तुम्हाला जे आहे ते फक्त जे जे कार करायचंय. सहायक कौन बना है? सहायक कोण आहे? दिन हो रात हो मौसम कैसा भी हो, दिवस असो रात्र असो किंवा वातावरण कसे वो असू द्या, लॉकडाउन हो बीमारी का काल हो, हे जी बंदीचा वेळ असू द्या किंवा आजाराचा वेळ आपको असू द्या, मुझे परमेश्वर सहायक है. तुम्हा आणि आम्हाला परमेश्वर जो आहे तो सहाय्यक मेरा आहे. सहायक बना है. तो माझा सहाय्यक बनला अपना उद्धार आहे. बना है. तुमचं जे तारण बनला हमारा सहायक बन गया. आपला सहाय्यक झाला. मत डरो. घाबरू नका. क्या कहता है? तो काय बोलतो? मैं तेरी पंखों की तले मी तुझ्या पंखाच्या जय खाली जयकार करूंगा. जे जे कार करणार. आपका जिंदगी जय जयकार करना है. तुमचं जीवन जे आहे ते जे जे कार आपका करावे. घर में जय जयकार का सत्य होना है. तुमच्या घरामध्ये जे जे कराचा शब्द अपना होऊ द्या. कलीसिया में सेवाई में परमेश्वर का जय जयकार का शब्दों का घोषणा होना है. तुमच्या मंदिरामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये जे जे कराचा शब्द होऊ द्या. कब होगा? कधी होणार? परमेश्वर आपके लिए सहायक है. परमेश्वर तुमच्यासाठी सहाय्यक आहे. जरूर जरूर सहायक है. तो खरोखर सहाय्यक आहे. बस आपको मुझे जय जयकार करना ही अवश्य है. तर तुम्हा आणि आम्हाला जे जे कार करणे गरजेचं आहे. हमें जय जयकार करना ही अवश्य है. जे जे कार करणे गरजेचं आहे. इनके लिए आनंदित रहो. त्यासाठी आनंदित व्हा. चिंता मत करो. चिंतित होऊ नका. परमेश्वर अपने पंखों के तल रखा है. परमेश्वर आपल्याला पंखाच्या खाली अभी ठेवलेला दूसरे आहे. एक वचन पढ़कर हम प्रार्थना में जाएंगे. आता एक वचन वाचून आपण प्रार्थनेत जाऊया. सा विवरण 32 अध्याय का 11 वचन. जैसे उकाब अपने आप अपने घोंसलों को हिला हिलाकर घोंसलों को हिला हिलाकर अपने बच्चों के ऊपर अपने बच्चों के ऊपर मंडलाता है, मंडलाता है. वैसे ही वैसा ही उसने अपने पंख फैलाकर फैलाकर उसको अपने परों पर उठा लिया. परों पर उठा लिया. कितना अनुग्रह का वचन है. किती चांगले हे वचन आहे. ये आपका आत्मिक अनुभव थोड़ा ऊंचा होने का वचन है. तुमचा आत्मिक अनुभव असा उंच झाला पाहिजे असे हे वचन प्रभु आहे. एक उदाहरण बता रहे प्रभू हैं. एक उदाहरण उसके सांगतोय. लिए वो बख्शी उकाब को बता रहे हैं. त्यासाठी तिथे एक पक्षी गरुड त्याचं उदाहरण सांगतोय. परमेश्वर उकाब नहीं है, परमेश्वर जो आहे तो गरुड नाही. उदाहरण बता रहे हैं. तो जो आहे तिथे एक उदाहरण सांगतोय. ये उकाब ऊंचे पंख में पहाड़ पे अपना घोंसला बनाता है. हा जो गरुड जो आहे तो उंच असे डोंगरावरती आपले जी घरटे आहे ते बनवितो. एकदम ऊपर बनाता है. ते एकदम अशी उंचावरती एकदम पक्का बनवतो. अच्छा बनाता है. एकदम चांगले बनवतो. उधर ही उसकी बच्चे रहते हैं. तिथंच त्याची मुलं जे राहतात वो थोड़ा बड़ा होने का बाद ते थोडे मोठी झाल्यानंतर थोड़ा बड़ा होने का बाद थोडे मोठे थोड़ा झाल्यानंतर जानकारी आने का बाद थोडी माहिती झाल्यानंतर प्रभु क्या करता है. प्रभू काय करतो. सॉरी ये हमें उकाब क्या करती है. हा जो गरुड जो आहे तो काय करीतो. बनाया हुआ घोंसला को त्या बनविणाऱ्या त्या घरट्याला थोड़ा हिलाता है. थोडा हलवितो. थोड़ा हिलाता है. थोडा हलवितो. जहाँ जहाँ बांध के रखा है जिथे जिथे बांधून ठेवले संभालने के लिए है. ते सांभाळण्यासाठी सब हिला देता है. ते सगळं हलवून टाकतो. थोड़ा हिलाने का बाद थोडा हलवल्यानंतर उसका हाल क्या होता है. त्याचे हाल काय होतात. ऊपर से नीचे देखेगा ना वरून जर खाली बघितले ना तो डर लगता है. तर भीती वाटते. गिरेगा तो क्या होगा.
काय पडले तर काय होणार? गया काम से, तर आम्ही कामातून गेलो, बचेंगे नहीं। वाचणार नाही. ऐसा अनुभव में डर होने का लायक में रखता है। अशा अनुभवामध्ये अशी भीती आली पाहिजे होते. ये समय तक अशा ये वेळेपर्यंत उकाब हा जो इसको गरुड आहे खिलाने के लिए है, त्याला चारण्यासाठी समय समय में लाकर उसको मुंह में डालता है। वेळेमध्ये आणून त्याच्या तोंडात टाकते. अभी ये कोसला में बैठकर बहुत खुशी में है, आता ती त्या घरट्यात बसून ते पिल्ल जे आहे ते एकदम आनंदात आहे, अच्छा खा पी कर आनंदित में है। ते एकदम खाऊन पिऊन आनंदात लेकिन आहे. समय होने का बाद, पण वेळ झाल्यानंतर, बढ़ने का लायक होने का बाद मोठे झाल्यानंतर प्रभु वहाँ नहीं रखता है, तो जो गरुड आहे तो तिथे ठेवत वो नाही, अनुभव में नहीं रखता है। त्या अनुभवात ठेवत नाही. ये हमारी आत्मिक जीवन के लिए मुख्य है। हे जे आहे ते आपल्या आत्मिक अनुभवासाठी वो मुख्य लोग ना आहे. वैसा का वैसा ही रहता है, खूप सारे लोक जे आहेत ते बस तशीच पकड़ के राहतात, ऐसे रह जाते हैं। ते असे पकडून तसेच राहतात. हाँ, इधर कुछ फर्क है। पण इथे काहीतरी फरक क्या आहे. फर्क है? काय फरक आहे? अचानक बड़ा होने का कारण, अचानक जे मोठे थोड़ा झाल्यानंतर, पंख बड़ा होने का कारण थोडे पंख मोठे झाल्यानंतर क्या करता है? काय करतात? कोसला को हिला लिया, ते जे घरटे आहे ते हलवितात. कोसली निकल गया है, कोसला निकल गया है, ते जे घरटे जे आहे ते तुटून जाते. अभी झाड़ का ऊपर है, आता ते झाडावर आहे. अभी क्या कर रहा है? आता काय करताय? अभी क्या कर रहा है? काय करताय? बैठने का जगह नहीं है, बसायला जागा आराम नाही, करने का जगह नहीं है, आराम करायला जागा सुखी रहने नाही, का जगह नहीं है। सुखाने राहण्याची जागा नाही. वो डर आ रहा है, भीती येत आहे, थोड़ा पंख है, थोडे पंख अभी आहेत. क्या करता है? आता काय करतात? ये उकाब ना हा जो गरुड जो आहे ना, एकदम उसको पास जाकर त्याच्या जवळ जाऊन वो जरा से पंखों के ऊपर बैठ जाता है। थोडं असं ते पंखावरती बसतात. बैठने के बाद बसल्यानंतर ये उकाब उड़ना शुरू हो जाता है। ते जे गरुड जे आहे ते उडायला सुरुवात थोड़ा करते. उड़कर थोडे उडून उसको झटका दे देता ना, त्याला जर असं झटका दिला ना, ये पकड़ा हुआ पंख से थोड़ा नीचे आ जाता है। ते पकडलेल्या पंखातून ते खाली थोडे येतात. अभी उसको क्या लगता है? तेव्हा त्याला काय वाटते? हम जाकर नीचे गिरने वाला है, मी जो आहे तो खाली पडणार अभी आहे, हम कुछ हो जाएंगे। आता माझ्यासोबत काहीतरी होणार. इसके लिए बचने के लिए क्या करता है? त्यासाठी वाचण्यासाठी काय करीतो? अपना पंखा हिलाना शुरू करता है। आपले पंख जे आहे ते हलवायला सुरुवात करतात. थोड़ा उसको प्रैक्टिस हो जाता है। थोडे तिथे त्याला तो तिथे काहीतरी पंख हलवितो. पंखा हिलाने के लिए है, पंख थोड़ा से हलवल्यासाठी, उड़ने के लिए है। थोडं उडण्यासाठी. उकाब को मालूम है, माँ को मालूम है, आता त्याची जी आई आहे त्याला माहितीला अभी माहिती छोड़ आहे, दिया, सोडून दिले. ये बेचारा नीचे आकर तड़ कर गिरेगा। तो जो जे पिल्लू आहे ते खाली येऊन पडून ये जाणार. क्या करता है? त्यासाठी काय करते? सीधा नीचे आकर सरळ खाली येऊन अपना पंखा बढ़ा देगा। आपलं पंख जे आहे ते लांब करते. बस ऊपर से आके पंखों के ऊपर ही रह जाते हैं। वरून येऊन तो पंखावरतीच राहतो. अभी ऊपर जाने के लिए शक्ति नहीं है, आता वर जाण्यासाठी शक्ती नाहीये. माँ उठाकर उसको ऊपर ले जाता है। तिची आई आहे ती उचलून घेऊन ये जाते. उकाब उठाकर उसको ले जाता है। ते जे गरुड आहे ते घेऊन जाते. ये प्रभु बता रहे हैं, त्यासाठी प्रभू अभी बोलतोय, तुझे उड़ना है, जर तुला उडायचं उड़ने के आहे, लिए थोड़ा सीखना है, उडण्यासाठी तुला काय सेवाई में तुझे आहे, थोड़ा मन लगना है, सेवाईमध्ये तुझे मन लागावे. आत्मिक अनुभव में कुछ बदल कर तू आगे बढ़ना है। आत्मिक अनुभवामध्ये बदलून तुला पुढे इसके लिए वाढायचे. प्रभु तेरे अंदर कुछ करना चाहता है, त्यासाठी प्रभू तुझ्यामध्ये काहीतरी करणार आहे, हमारे अंदर और कुछ करना चाहता है। आपल्यामध्ये अजून काहीतरी करणार उसके लिए आहे. अब और हम संभालना तैयार होना आवश्यक है। त्यासाठी तुम्हाला आम्हाला तयार होणे गरजेचं आहे. प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन बोलते, वो अपने पंखों के आड़ पर रखेंगे। तो तुम्हाला जो आहे त्याच्या पंखाच्या खाली हम ठेवणार. अपनी आंखों को बंद करेंगे, आपण आपले डोळे बंद हम करूया प्रभु से प्रार्थना आणि करेंगे। प्रभूशी प्रार्थना प्रभु करूया. हमारे लिए मनोगरता वचन दिया है, प्रभूने आपल्यासाठी एक चांगले वचन वो दिले, खुशी के वचन दिया है। ते आनंदाचे वचन अभी दिले. हम विश्वास करेंगे, आपण विश्वास आप करूया परमेश्वर के पंखों के तल है, की आपण परमेश्वराच्या पंखाच्या खाली हमारे लिए आहात. बहुत प्रतिफल है, आपल्यासाठी खूप असं प्रतिफळ लेकिन आहे, हम उधर ही रहना है। पण आपल्याला तिथेच परमेश्वर राहायचंय. के पंखों के हाड़ पर ही रहना है। परमेश्वराच्या पंखाच्या खालीच अब राहायचंय. जयकार करने का समय जब जल्दी आने वाला है। तुमचा चिचिकार करायचा वेळ लवकरच येत आपका आहे. मन का रोने वाला बात सब निकल जाने वाला दिन जल्दी आने वाला है। तुमच्या हृदयाचे रडायचे दिवस लवकरच निघून जाणार नहीं, मेरी आहे. कहानी को किसको बताओ, कौन मेरे लिए समझ कर लेगा कर तड़पने वाला आदत बदलने वाला दिन आ रहा मी है। माझ्या कार्याला रडून कोणाला सांगून करू असे रडायचे दिवस निघून जाणार आहे. ओ प्रभु का आत्मा आपसे
बात कर रहा है। प्रभूची आत्मा तुमच्याशी बोलत परमेश्वर आहे. का आत्मा क्रिया करना चाहता है। परमेश्वराची आत्मा कार्य करायला आपके बच्चों के बघते. बीच में कुछ कार्य करने के लिए प्रभु इच्छा किया है। तुमच्या मुलांमध्ये काहीतरी कार्य करायला प्रभूची इच्छा नहीं होने आहे. वाला कार्य को सीधा कर कर परमेश्वर करने के लिए जा रहा है। नाही होणाऱ्या कार्याला सरळ करून करणारा परमेश्वर ये आहे. होगा मेरे लिए सब सीधा करेगा। यहोवा माझ्यासाठी सगळं काही सरळ यीशु करणार. मेरे लिए सब सीधा करेगा। येशू माझ्यासाठी सगळं काही सरळ आप नीचे करणार. आनंद से कहते रहेंगे, खरोखर तुम्ही आनंदाने असे बोलत हमें बोलते राहा. रहेंगे, बोलते रहेंगे, बोलत राहा, मेरे बोलत साथ राहा. प्रार्थना में बोलते रहेंगे। असे तुम्ही वो प्रार्थनेत मेरे बोलत साथ प्रभु राहा है, हमें प्रभु तो सब कर सकता है मेरे लिए है। की प्रभू तू माझ्यासाठी सगळं काय करू मैं तेरी पंखों शकतोस. को छोड़कर वनांतर में जंगल में इधर उधर नहीं भागूंगा आपा। मी तुझ्या पंखाला सोडून जंगलामध्ये इथे तिथे पळणार ये समय में नाही. भी मैं तेरी चरणों में ही है। अशा वेळेतही मी तुझ्या चरणात राहणार. हमको आंखों की पुतली का नाई संभाल आपा। तू आम्हाला आपल्या डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे सांभाळ वेदना, कर. संकट, क्लेश, अवमान में भरा हुआ लोगों के लिए हम प्रार्थना करते हैं। कष्टात आणि संकटामध्ये पडलेल्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करीतो. तेरी पंखों के तल है। ते तुझ्या पंखाच्या खाली येऊ दे. जय जयकार करने के लिए शीघ्र अवसर दे। जे जयकार करण्यासाठी लवकरच तू तेरी मौका दे. महिमा का हाथ आने दे आपा। तुझ्या महिमेचा हात येऊ सारे दे. परिवार अनुग्रह होने दे। प्रत्येक परिवाराचा अनुग्रह होऊ महामारी दे. से छूटने के लिए मदद करे। या महामारीपासून वाचण्यासाठी तू अनुग्रह कर. हमें लोगों को मृत्यु से बचा। लोकांना मृत्यूपासून वाचव. शीघ्र ये लॉकडाउन खुलने के लिए हम प्रार्थना करते हैं। लवकरच ही बंदी खुलण्यासाठी आम्ही सब प्रार्थना कलीसिया मिलकर करीतो. आराधना करने के लिए, प्रत्येक मंदिराने मिळून आराधना तेरी जय जयकार करण्यासाठी, कराने के लिए, तुझी जे जयकार तेरे आनंद और करण्यासाठी, हर्ष में रहने के लिए तुझ्या आनंदात आणि हर्षात हम राहण्यासाठी सबको अनुग्रह कर तू आपा। आम्हा सगळ्यांना अनुग्रहणी कर. ये वचन व्यर्थ नहीं आवे। हे वचन जे आहे ते व्यर्थ जाऊ देऊ हमें नको. कई प्रकार के फल लाने के लिए मदद कर। काही प्रकारचे फळ येण्यासाठी मदत कई कर. लोग कई कार्य का इंतजार में हैं। काही लोक काही कार्याच्या वाट वो पाहतायत. सब हो जाने के लिए हम आशीष कर कर प्रार्थना करते ते हैं। सगळं होऊन जाण्यासाठी आम्ही आशिष करून प्रार्थना करीतो. अनुग्रह करने वाला अब है। करणारा तूच आहे. आदर महिमा आपकी है। आदर महिमा आणि गौरव तुझा आहे. यीशु के नाम में येशूच्या नावाने प्रार्थना सुने हे पिता। प्रार्थना ऐक पिता. आमेन आमेन। हमारा प्रभु मसीह का कृपा, आमच्या प्रभू ख्रिस्ताची स्वर्गीय कृपा, पिता के प्रेम, स्वर्गीय पिताचे प्रेम, पवित्र आत्मा का सहभागी पवित्र आत्म्याचा सहभाग यीशु के आगमन तक सबे सदा काल बने रहे। येशूच्या आगमन पर्यंत तू बनून असो. आमेन। आमेन. प्रभु आप सबको आशीष करें।